हॅलो. हॅलो. हां, नमस्कार साहेब. मी जाधव बोलतो, विष्णू जाधव. विश्वास धारा जाधव. विष्णू सुभाष जाधव. बर. विष्णू सुभाष जाधव. धाराशिवमधून लोहारा तालुक्यातील होळी. बर. ते मल्टीस्टेटचा एक प्रॉब्लेम होता. ते बँक पैसे देत नाही आम्हाला. काय विषय होता ते? म्हणजे आम्ही एफडी केली होती 23 लाखाची. 5 लाखाचं लोन क्लिअर करून सेव्हिंगला टाकले पैसे. बर. आणि तो पैसे मागितले तर पैसेच नाहीत. ते वडील वारले आता, असं आणि तसं. मी त्यांच्या मुलाला विचारून टाकलेली होती, अभय साळुंखे म्हणून. हम्म. आणि आता मला 2 महिने झालं सतत फसवतोय तो. 8 दिवसाकून होईल, 15 दिवसाकून होईल. आणि तो पुण्यात बसून आरामशीर निवांत लोकांना म्हणजे असं मना विचार केला तर 400-500 लोक आहेत त्याचे खातेदार. सगळ्याला असंच करतोय ते. हम्म. 8 दिवसाकून येतो, 15 दिवसाकून देतो. आता महिना झाला मी पोलीस चौकीला चालू, लोहारा पोलीस स्टेशन. कुठलं पोलीस स्टेशन? लोहारा पोलीस स्टेशन. लोहारा. लोहारा अच्छा, ते लोहारा. तुळजापूरचं. हो, लोहारा तालुक्यात. बर. आता महिनाभर झालं चालू आहे. चितले पी.आय. म्हणून आहेत. टी.एस.पीची याचं आहे, परत डी.एस.पीचं लेटर याचं आहे. आता 15 ते महिना झाला असंच चालू आहे. तर एफ.आय.आर. फाडायला काय तयार नाही. काय विषय? विषय म्हणजे ते क्राईमचं 50 लाखाच्या वरचं जे काय केस असते, काय दाखल करायचं एफ.आय.आर. फाडायला वेळच लागते म्हणून. हम्म. मग पोलिस बी असं, ते पत्रकारला बी तो धमकी देतोय. आम्ही आत्मदहन करायचं ठरलं होतं 30 तारखेला. तिथून पोलिसांनी आम्हाला उतरवून त्याला उद्याच उचलून आणतो, कारवाई करतो म्हणून आमचं आत्मदहन टाकीवून उतरवले आम्हाला. हम्म. आणि एफ.आय.आर. फाडायलाच तयार नाहीत. आता 15 ते 21 दिवस झाला, आता 20-22 दिवस झाले. आज या, उद्या या, परवा या. आता आज सकाळी फोन लावल्यावर मी कुठं तर क्राईमचं काहीतरी मीटिंग आहे, उद्या या. मग आम्हाला ते पोलिस बी न्याय देणार. आमदार खासदारांनी निवेदन दिलं, परत जिल्हा अधिकाऱ्याला दिलं, कलेक्टर ऑफिसला, तहसीलला दिलं. कोणच सोल्युशन घ्यायला तयार नाही. सगळ्याला निवेदन देऊन एवढं केलं आम्ही. बर. परत आणि मीडियाला पण न्यूज टाकले, पार्वती मिल्ट्री स्टेट बँक पैसे देत नाही, असं तसं. आणि अनेक अडचणी व्हिडिओ पण केलं, सगळं केलं सोशल मीडियाचं. पण सोल्युशन द्यायला तयार नाही. तो एकच बोलतोय, सध्या माझ्याकडे पैसे नाही. आणि सगळ्याचे तरी एफडी लोन सगळे पैसे त्याच्यात अकाउंटला. हम्म. तेवढं बघा ना भाऊ, काहीतरी सोल्युशन काढून. माझी एकट्याच तरी अडचण आहे बघा. किती पैशाचा विषय? माझं 18 लाख काढलेत आता. 5 लाख लोन क्लिअर करून घेतले त्यांनी बँकेचं. हम्म. आणि 18 लाख आता द्यायला तो 2 महिने झालं फसवतोय. आज या, उद्या या, परवा या. कुठल्या बँकेचा विषय आहे? सास्तूर. सास्तूर. हां, लोहारा तालुक्यामध्ये सास्तूर गाव आहे. तिथे एक शाखा होती. म्हणजे टोटली 10 शाखा आहेत त्याच्या. 10च्या 10 शाखा बंद आहेत. कर्मचारी घरात बसून ते वसुली चालू आहे लोनची. 500 रुपये पाठवा, 200 रुपये पाठवा. घराच्या बाहेर नाही, काय नाही. ऑनलाईन घेणे आणि ऑनलाईन त्या चेअरमनला तिकडं पुण्याला पाठविणे. हम्म. असा प्रकार चालू आहे बघा. 2 महिने झालं चालू आहे सध्या. हम्म. आता ते शेख म्हणून आहे ते लातूरची, लावलं तुम्ही ग्रुपमधल्या एका तुमच्या सदस्याला. हम्म. तर त्यांनी म्हणले 10 मिनिट थांब, मी बोलतो. 5 मिनिट थांब, बोलतो. असंच चालू आहे त्यांचं. काही सोल्युशनच नाही. बर. काय करते सांगा. तिकडं पुण्याला जाऊ द्या का, तानाजी भाऊ तर कंप्लीट द्यायला लावा. तुम्ही तर सोल्युशन द्या आमचं. काहीतरी करा, न्याय द्या. हे चेअरमनचं नाव काय? अभय साळुंखे. हा? अभय साळुंखे. अभय साळुंखे. अभय साळुंखे का? हो. मग कसं काय बंद आहे सगळं पद्धत आहे संस्था? त्यांनी बंद केलं. वडील वारल्यापासून यानं काय मुलाला चेअरमन बनविले. तो काय बँका बंद करून लोकांना फोन उचलून नको येड्यात काढणे. 500-600 लोक आहेत ते, त्यांना 1 रुपया देणे नाही काय. हं. आता मला 2 महिने झालं तुमचे उद्या देतो म्हणून लोन क्लिअर करून घेतलं, नंतर तिकडंच आहे तो. हम्म. तो पुण्यातूनच हँडल करायला सगळं. सगळं पुण्यातून हँडल करायचं? हां. मग आता काल गेलो होतो, भावाला पाठवलं होतो त्याच्या ऑफिसला. तर ऑफिसमध्ये सांगितलं की आता 2 महिने मला पैसे मागायचे नाही, माझ्याकडे पैसे नाही. मग विचार करा, तो एवढ्या लोकांना फसवून बँकेत आरामात बसून लोकांना आज देतो, उद्या देतो, हीच चालू आहे डायलॉग सगळ्याला. हीच आता धाराशिवमध्ये टोटली 10 बँका, 10
बँकेच्या लोकांना असंच करतोय ते. हम्म. आणि मला ऑनलाईन तुमचं ते बघितलं, तुम्ही चांगलं भरपूर प्रतिसाद दिला, लोकांचे सोल्युशन केलेलं आहे, म्हणून मला तुमचा नंबर घेऊन लावला मी. तुम्ही असं एकदम रक्कम भरलेलं होतं, कसं केलं तुम्ही? 23 लाखाची एफडी केलेली होती बँकेत. बर. मग त्यात त्यांनी काय म्हणले, मला 2 महिन्यापूर्वी तुमचं लोन क्लिअर करून घ्या. हम्म. मग लोन क्लिअर करायला म्हणून एफडी मोडली. बर. आणि आता 2 महिने झालं, आज देतो उद्या देतो, म्हणजे त्याचा हात जे अडकलाय तो काढून मोकळा झाला ना, आम्हाला लटकावून ठेवला. बर. तुम्ही अनेक अगोदर लोकांचे, एफडी करायच्या अगोदर चौकशी करायचं ना. अहो त्यांचे वडील आबा साळुंके होते. 4 वर्ष चांगली चालली बँक तिथे गावात. बर. प्रत्येक सगळ्या लोकांना म्हणजे वडिलाचा विषय वेगळा होता, पोरगं कसं नॉलेज हे करत नाही असं आहे. हम्म. वडिलांचा विषय चांगला होता म्हणलं, आता तुम्हीच अडकला ना मध्ये. हा, वडिलांनी काय केलं होतं, चांगल्याला म्हणजे सगळ्या गोष्टी मदत करणे, लोकांना सोल्युशन देणे, लोकांना घरी जाऊन बँक तुम्हाला अडचणीत येणार नाही हे ते. आता गावात मिटिंग घेतली त्यांनी पंचायतमध्ये, तुम्हाला 1 रुपया बुडणार नाही, म्हणजे वडिलाच्या नावावर हे सगळे लोक गेलेत. मग आता आम्ही बी 2-3 वर्ष आहे, पण आता ते मुलाने ऐन टाइमला बँका बंद करून टाकल्या. आणि महत्वाचं, मी त्या मुलाला विचारून टाकले, असा विषय नाही की आबा साळुंकेकडे बघून टाकले. या अभय साळुंकेला विचारलं की बाबा तू पुढे बँक चालवणार आहे व्यवस्थित? हो चालवणार, काय अडचण नाही. म्हणजे आता सध्या जो आहे ना चेअरमन, त्याला विचारपूस करून ठेवलेला आहे. आणि आता तो म्हणतोय आमचे वडील गेले, मला काहीच माहित नाही बँकेचं. आता मला सांगा, घेताना तो काय म्हणला, तुम्हाला जावं लागेल तेव्हा देतो. आणि आता सगळ्या बँकेमध्ये किती सभासद आहेत? लय विषय खोल आहे त्यांचा, काय सांगायचं. हा. नाही, सगळ्याचे पैसे घेऊन हडपले. हॅलो. हॅलो. हा, सगळ्यांचे पैसे घेऊन फरार आहेत का म्हणलो? अहो त्यांनी काय केलेलं आहे, लोकांचा फोन उचलणे नाही. आता मी एकटा नाही, असे कित्येक लोक आहेत. मग तेच आता मी तुम्हाला ऑनलाईन दिसलं, तुम्ही लोकांना प्रतिसाद देऊन मॅटर सॉल्व्ह केलेले आहेत म्हणून मी तुम्हाला लावलं. तर हे बाकीच्या लोकांना काहीच माहिती नाही. आबा साहेब कधी होईल, 8 दिवसापूर्वी, कधी होईल 15 दिवसापूर्वी, असं चालू आहे. आता 2 महिने झालं फसवणूक चालू आहे. आणि काल सध्या तो ऑफिसमध्ये बोलून आम्हाला तिथं डायरेक्टच मांडला, 1.5-2 महिने माझ्याकडे याचंच नाही. बघा, आता पैसे तो खिशात ठेवून लोकांना असं करायला लागला, छळायला लागला सगळं. 1.5-2 महिने आमच्याकडे यायचे नाही. हा, आता काल ऑफिसमध्ये भावाला पाठवतो माझ्या, मी म्हणजे होळे गावामध्ये माझं दुकान आहे. मग त्याला म्हणलं, भाऊ जा, आपल्या अडचण आहे, आपल्या अडचणीसाठी आपणच जावं लागलं. तो डायरेक्ट ह्या गोष्टीवर बोलून मिटवला आणि लगेच गेला, थांबला बी नाही त्या बँकेत. आता बँकेतला स्टॉक काय म्हणतात? स्टाफ काय, तुम्ही चेअरमन बघूया, आम्ही निवांत खाऊ म्हणते. त्यांनी दुसरं काहीच बोलायला तयार नाही. सगळे लोक जाऊन धडपला ते तुमच्यासाठी, कोणाला सोल्युशन द्या. किती अंदाज सभासद, किती अंदाज? आता विचार. हॅलो. 700-800 लोक आहेत. 700-800 लोक, बापरे. मग सगळ्याचे पैसे घेऊन फरार? हो, म्हणजे फरार म्हणजे तिथं पुण्यात कोण त्याच्याकडे जाणे नाही, येणे नाही, कोणाचा फोन उचलणे नाही, काही नाही. आता आम्हाला माहिती होतं, ओळख होती म्हणून आम्ही पोहोचलो तिथपर्यंत. त्याच्यापर्यंत आतापर्यंत कोण बी गेलेलं नाही. तिथं कात्रज चौकात त्यानं पोस्ट ऑफिसच्या जवळच आहे, तो राहिला तिथं. कात्रजच्या तिथं पोस्ट ऑफिस मध्ये असते का? कात्रजच्या तिथं पोस्ट ऑफिस म्हणून आहे, त्या 1st-2nd फ्लोअर बिल्डिंग मध्ये आहे. काल भाऊ गेला, तुम्हाला तेवढी इन्फॉर्मेशन नाही. तर ते तिथं होता बँकेत, तिथं बँकेत बसून. दुसरे सभासद कस्टमर कंप्लीट वगैरे केलेत का नाही? भरपूर चालले, ते घ्यायला तयार नाही, त्याने मॅनेजमेंट लावून ठेवलेलं आहे सगळं. अच्छा. तुमच्याकडे प्रूफ असताना सुद्धा तुमची कंप्लीट घेत नाही का?
अहो आता मी तुम्हाला काय म्हणतोय भाऊ, मी तिथे जबाब दिलेला आहे. आमचे 23 लाख होते, त्यातले कर्ज क्लिअर करून पैसे देतो म्हणून फसवणूक केलेली आहे. हम्म. जबाब दिलाय, सह्या घेतल्यात, पत्र तयार केले. ते काय एनसीआर का काय ते जबाब असतो ना माणसाचे, काय कुठला तरी रिपोर्ट, हम्म. सगळं केलंय आमचं. तर एफ.आर. फाडायला तयार नाहीत सगळे. मग बॅकिंग कोणाची आहे ना? बॅगिंग जो स्वतःच आमदार खासदार सगळ्यांनाच मॅनेज केलेलं आहे. तो कोणाला आता मला सांगा, एवढं सगळं निवडून देऊन दे. बरोबर आहे, तुम्ही जे बोलताय मी मान्य करतो, पण बॅकिंग कोणाची तर असेल नाही ना? तेवढं इन्फॉर्मेशन नाही. फक्त एवढं मात्र माहिती आहे की आपण कुठं जाल तिथं त्याने बराबर नियोजन लावलेलं. हम्म. आता 2 महिने झालं लोकांना, एवढ्या लोकांना कमीत कमी तो 40-50 कोटीचा घोळ असेल. तो लोकांचा आपल्याला काय नाही. माझे 18 लाख भेटला अडकलेत, मला कसं तरी काढून माझं अडचणी येत म्हणून मी त्याच्या मागे लागलो. तो आम्हाला बी तो प्रतिसाद द्यायला तयार नाही. हम्म. तो आम्ही टाकून आपला धनासाठी बसलेलं, त्याशी त्यांनी काय म्हणला, तू तिथं मर मी घरात मरतो म्हणतो. आता काय बोलावं सांगा साहेब, पण पैसे देऊन. असं म्हणते का त्यांनी? हा, डायरेक्ट लाईव्ह एसपीच्या समोर म्हणलं त्याने. एसपी सहित काय बोलायला तयार नाही. मग आता कोणाला बोलायचं आम्ही सांगा. कुलकर्णी साहेब काय बोलले नाही का? चितले साहेब होते, आपलं ते कोदरे साहेब म्हणून होते त्या दिवशी पीआय. नाही, एसपी कुलकर्णी साहेब होते हो पहिले. हा, मग त्यांनी पीआय एसपीला पाठवणार होते रिपोर्ट आमचा. पण ते रिपोर्ट आता महिना झाला येऊच लागलाय जाऊच लागलाय, असं चालू आहे प्रकार. मग आम्ही तिथं आमच्या टाकीवर त्यांनी व्हिडिओ कॉल केला, तर तो म्हणला तू तिथं मर मी घरात फाशी घेतो. मग सांगा आता साहेब काय करायचं. तुम्हाला काय मदत करावं दादा सांगा. अहो आता काय मदत, त्याच्याकडे सगळं असून तो देत नाही. आम्ही नियमानं चाललेलो आम्ही. असं चुकीचं एक बी पाऊल उचललेलं नाही की बाबा त्याला. हे सगळे पैसे गुंतवलेत कुठे ना? हे बँक आहे हो, यांनी मल्टीस्टेट खोललेली होती परवा. हो, माहिती आहे बँक आहे, पण हिने गुंतवले कुठे ना तुमचे सगळे पैसे घेऊन? कारण तो काय म्हणतोय, मी लोन दिलो, मी केलो, मी ठीक केलो. नियमात तर त्यानं फक्त 13 कोटी लोन दिले, बाकीचे कुठं आहेत काय माहिती. 40 कोटीचा घोळा सगळा. नियमात बघायला गेलं 13 कोटीचं लोन, बाकीचे कुठं आहेत त्यांनाच माहिती. पण मी तर आबाई साळुंखेला दिलं एवढं कन्फर्म. त्याचे कार्यकर्ते असताना, चेअरमन पदावर असताना दिलं. हे सगळे गरीब लोकांचे किती हाय लागेल. अहो तुम्ही जर येऊन बघितलो नाही तर लावाऱ्याला, सास्तूरला, इकडं सालेगावला, तुम्ही फक्त लांब होऊन एक 5 मिनिटं बघा. लोकांचे किती लोक त्या धडकत्यात, बँकेला रडतेत, हापतेत. आता काय त्यांनी बराबर गेमच केलेली आहे. काय करणार आता? चांगलं डोकं लावून. डोकं म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, सरपंच जे पोलीस पाटील पहिलं त्यांना मॅनेज केले. महत्वाचं त्यांच्यासोबत राहून लोकांना मिटिंगा घेणे, तुम्हाला असं करतो मी तसं करतो, लोन देतो, टक्केवर देतो, गावात जाऊन 5 जणांना लोन देणे, खुश करणे, पुन्हा मग 30-40 लाख एफडी करून घेणे, असं केलेलं. मला काय मार्ग तुम्ही सांगा. आता तुम्ही चौकार आहे काय बघायसारखं. आता काही प्रशासन तर काय बघायला तयार नाही आमच्याकडे. पोलीस लोक सहकार्य करत नाही. अहो आता महिनाभर चालू हो, आम्ही 3-4 आहे, रोजच चालू आहे. आमचं सगळं जॉब घेतलंय, सगळं नुसतं एफ.आर. फाडायचं आहे नुसतं. कोण तिथलं पीआय कोण लवरेज आपले? आता सध्या पीआय म्हणून चितले साहेब आहेत. आता 31 तारखेपासून चालला बघा 4-5 वेळा. ते रिपोर्ट यायचा आहे म्हणणार, ते कुठला रिपोर्ट यायचा काहीच आम्हाला मार्ग नाही. बरं ठीक आहे, मी काढतो पीआय साहेबांचा नंबर आणि एकदा मी कॉल करतो. काय विषय म्हणतो तुम्ही प्रूफ असून सुद्धा कसं काय तुम्ही कंप्लीट घेऊ शकत नाही? तुम्ही का करा, हे 70-294-712 आहे की नाही, तुम्हाला याच्यावर सगळं पाठवतो. तुम्ही निवांत बघा नेमकं काय चुकीचं आहे आणि काय आहे ते सगळं दिसतं. चालेल पाठवा डिटेल्स बघतो. ह्याच्यावर